नमस्कार सर्व सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, आजचा खूप महत्त्वाचा विषय मी तुमच्यासमोर मांडत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून तुम्ही इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूबवरून एक व्हिडिओ पाहिला असेल। त्या व्हिडिओमध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल देखील झालेला आहे। या व्हिडिओमध्ये अंगणवाडीतील एका चिमुकलीला लाथ मारून एक महिला बाहेर ढकलते ते दिसत आहे। त्यामुळे ती मुलगी ती पायऱ्यांवर जाऊन पडते। पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेनेच हा प्रकार केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता। त्याच्या संदर्भात सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा। व्हिडिओच्या शेवटी आपण कोणती काळजी घ्यायची, कशा पद्धतीने आपण अंगणवाडीमध्ये काम करायचं, हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे, शेवटपर्यंत पहा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा ताईंनो, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तुम्ही एक व्हायरल व्हिडिओ पाहिला असेल की एक महिला आहे, ती अंगणवाडीतील एका लहान मुलींना ढकलून देते आणि ती मुलगी पायऱ्यावर जाऊन पडते। तर हा व्हिडिओ व्हायरल खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि हा प्रकार जो आहे तो अंगणवाडी सेविकेनेच केलेला आहे, असा दावा सोशल मीडियावर केला गेला। त्यामुळे अंगणवाडीत आपल्या पाल्यांना म्हणजे अंगणवाडीत आपल्याला मुलांना टाकताना काळजी घ्या असं काहींनी कमेंट देखील केलं। हा व्हिडिओ थेट बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला। त्यांनी लगेचच तात्काळ त्यांनी या घटनेची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले। चौकशी केल्यानंतर चौकशीतून एक वेगळीच गोष्ट समोर आली। नक्की चौकशीमध्ये काय समोर आलं हे देखील आपण जाणून घेणार आहोत। परंतु ताईंनो, अशा पद्धतीने जे प्रकार घडतात ते घडू नये यासाठी सर्व सेविकाताईंना, मदतनीसताईंना एकच विनंती आहे की जर ती ताई अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस, जर ती ताई जर युनिफॉर्ममध्ये असती म्हणजे अंगणवाडीने जो ठरवलेला युनिफॉर्म आहे त्या युनिफॉर्ममध्ये जर असती तर सोशल मीडियावर अशा प्रकारे कमेंट कोणीही केली नसती। ती महिला, ती अंगणवाडी सेविका युनिफॉर्ममध्ये नसल्या कारणाने त्या संबंधित व्यक्तीने असा दावा केला की अंगणवाडी सेविकेनेच हा प्रकार केलेला असा। जर ती सेविका युनिफॉर्ममध्ये असते तर त्या सेविकेने केलेलं नाही असं सिद्ध झालं असतं। तर बघा पुढं आदिती तटकरे यांना काय त्यांच्या चौकशीतून काय समोर आलं हे बघा। तर आदिती तटकरे यांनी काय सांगितलं, पनवेलमधील व्हायरल व्हिडिओमध्ये महिला अंगणवाडी सेविका नाहीच, ती त्या मुलीची स्वतःची आई आहे असं आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडिओ अंगणवाडी सेविकेने मारहाण केली असा खोटा दावा करत वेगाने पसरत आहे। महिला व बालविकास विभागाने तातडीने याची दखल घेत संबंधित CDPO यांना प्रत्यक्ष घटनास्थळी पाठवून चौकशी केली असता चौकशीमध्ये त्याचं सत्य समोर आलेलं आहे। ती महिला अंगणवाडी सेविका नसून त्या मुलीची आईच आहे। संबंधित महिलेनेच आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून त्या लहान मुलांना मारहाण करणे हा कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव करून त्यांना देण्यात आलेली आहे। तसेच त्या महिलेचे समुपदेशन देखील करण्यास सुरुवात केलेली आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तसेच बघा, आता ही एका अंगणवाडीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे। अंगणवाडी सेविका या महाराष्ट्रभरात लाखो अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्या लहान बालकांसाठी निस्वार्थपणे झटतात। त्यांच्यावर खोट्या आरोपांचा बोजा टाकणे अन्यायकारक आहे असं देखील आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। तर अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून आपण कोणती काळजी घ्यायची जेणेकरून अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा आपल्याला सामना करू नये हे देखील आपण जाणून घेणार आहोत। बघा, पनवेलमध्ये घडलेली घटना, व्हायरल व्हिडिओमध्ये महिला अंगणवाडी सेविका नाही तर ती त्या मुलीची स्वतःची आई आहे हे सिद्ध झालं। सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडिओ होत असताना अंगणवाडी सेविकेने मारहाण केली असा खोटा दावा वेगाने पसरत असताना CDPO महिला व बालविकास विभागाने तातडीने त्याची दखल घेत संबंधितांची चौकशी घटनास्थळी पाहून केली आणि त्याचा रिपोर्ट त्यांनी आदिती तटकरे यांना शेअर केला। आदिती तटकरे यांच्या समोर त्या महिलेने कबूल केलेले आहे की बघा, आदिती ताईंनी ते पोस्ट करून देखील सांगितलेलं आहे। 26 जूनला त्यांनी ती पोस्ट काय टाकलेली आहे बघा, माझी मुलगी म्हणजे त्या महिलेने काय पोस्ट केली, महिलेने जे सांगितलेलं आहे ते आदिती तटकरे ताईंनी पोस्ट करून पाठवलेलं आहे। बघा, माझी मुलगी वर्गात बसायला तयार नव्हती म्हणून मी तिला मारलं। माझ्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे, मी याबाबत माफी मागत असून अशी चूक पुन्हा करणार नाही। यात अंगणवाडी सेविकेची काहीही चुकी नाही असं संबंधित त्या मुलीच्या आईने म्हटलेलं आहे।
आता हा विषय झाला वेगळा. आता व्हायरल व्हिडिओ झाला, त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेंची बदनामी करण्यात आली, हा विषय वेगळा. परंतु अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून जर आपण काम करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने काम करायचं हे आपण थोडक्यात जाणून घ्या. बघा ताईंनो, आता पत्रकार प्रत्येक गल्लीबोळामध्ये आहे. कधी कोणाचा व्हिडिओ कोठे निघून व्हायरल होईल हे सांगता येत नाही. आपल्या अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई अगदी मनाने लहान मुलांची सेवा करतात, विना त्यांना अगदी तुटपुंजा मानधनामध्ये सेवा करतात आणि एवढं मानधनामध्ये काम करून देखील अशा पद्धतीने जर त्यांच्यावर जर आरोप झाले तर नक्कीच इथं अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी खूप मोठं समस्या निर्माण होणार आहे ताईंनो. तर आपण आता काय करायचं, ही झालेली घटना आहे, ती घटना आता त्या अंगणवाडी सेविकांना त्याच्या संदर्भात चौकशी केली असता समोर आली की त्या सेविकेने काहीही केलेलं नाही आहे. परंतु बघा ताईंनो, आपण आता काय सुधारणा करायची, तर आपण प्रत्येक वेळेस अंगणवाडीमध्ये हजर असताना आपल्या जो CDPO सरांनी, आपल्या जो महिला व बालविकास विभागाने जो अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना जो युनिफॉर्म ठरवून दिलेला आहे त्याच्यामध्येच हजर राहायचं, जेणेकरून अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची घटना घडूच नाही यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आपण सर्वजण त्यासाठी झटत असतो. परंतु जर असा अनुचित प्रकार घडला तरी अंगणवाडी सेविका मदतनीसांची याच्यामध्ये जो बदनामी आहे, एक प्रकारची जी समस्या आहे ती समस्या होणार नाही असं मला तरी वाटते. तुम्हाला नक्की काय वाटते हे मला कमेंट करून कळवा. बघा, लोकमतमध्ये आलेली देखील ही न्यूज आहे. याच्यावरती बघा, लोकसत्तामध्ये आलेली न्यूज आहे. अंगणवाडीतील चिमुकलीला लाथ मारून बाहेर काढलं, हा व्हायरल व्हिडिओ झाला आणि आदिती तटकरे ताईंनी याच्या संदर्भात मोठा खुलासा केलेला आहे. ती गोष्ट वेगळी झाली. परंतु आता अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, आपण आपली काळजी आता स्वतःच घ्यायची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत योग्य आणि खात्रीशीर माहिती पोहोचेल. स्क्रीनवर तुम्हाला हा व्हिडिओ देखील दिसत आहे. बघा, इथं ब्रॅकेटमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. ती महिला अंगणवाडीतील मुलींना कशा पद्धतीने ढकलून देत आहे आणि काही कारणास्तव तो व्हिडिओ मी दाखवू शकत नाही. तो व्हिडिओ आता बॅन केलेला आहे. जरी बॅन झाला तरी तो व्हिडिओ आता दाखवण्यात येणार नाही आहे ताईंनो. यापुढे आपण या पद्धतीने काळजी घ्यायची की आपण अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असताना किंवा अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत असताना प्रत्येक वेळेस जर आपण आपल्या युनिफॉर्ममध्येच राहायचं, हीच दक्षता आपण सर्वांनी घ्यायचं आहे. बाकी आपण सर्वजण निस्वार्थपणे सर्व मुलांची सेवा करतोय. सर्वांना आपण ज्या अंगणवाडीच्या सुविधा असतात, ज्या महिला व बालविकास विभागाच्या सुविधा असतात त्या सर्व आपण देत आहोत. परंतु सर्व सेविका ताईंना, मदतनीस ताईंना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे की सर्वांनी आपल्या आपल्या युनिफॉर्ममध्ये राहावा. आपल्याला ठरवून दिलेला युनिफॉर्म आहे, त्याच्यावरती जर ही अंगणवाडी सेविका उपस्थित असती तर नक्कीच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं त्यावेळेस ही समस्या आली नसती. असू द्या, झालेली घटना ही अगदी निंदनीय आहे. अशा प्रकारे सेविका मदतनीसांची बदनामी करू नये आणि होऊ नये यासाठी आपण देखील प्रयत्न करायला हवे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.